मराठा समाजाला कोण उल्लू बनवतंय? मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलंय ते पाहूया। माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा केली। त्याच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे। मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम या दोघांनी मिळून आरक्षण द्यायला हवे। आरक्षण द्यायला काहीच लागत नाही, मनात असेल तर देता येतं, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणणार? उपमुख्यमंत्री अजित पवार ट्विटरवर काय माहिती दिली ते पाहूया। महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजक मंत्री म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात वर्ष 2024-25च्या अतिरिक्त संकल्पात सादर केली आहे। वित्त व नियोजक सर्व संबंधित विभागाचे तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली। चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35,000 कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात केली आहे। त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच येत नाही। महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे। बातमी आहे पावसासंदर्भातील। राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे ते पाहूया। कोकणमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। विदर्भात 30 आणि 31 जुलैला व 1 ऑगस्टला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। साताऱ्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुण्याच्या घाट विभागात देखील तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्याला घाट विभागात रेड अलर्ट देण्यात आला आहे। अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणाबद्दल काय टीका केली, पहा व्हिडिओ। चुनाव महाराष्ट्र में आया है, नए नए प्रकार की इल्यूजन पवार साहब खड़ा कर रहे हैं। मैं आज पवार साहब को कहने आया हूं, हमारे देवेंद्र जी, अजीत दादा, शिंदे जी ये सब जवाब दे रहे हैं, मगर दूर से मेरा एक निरीक्षण है, मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहता हूं। जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है, मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है। मेरी बात ध्यान से सुनना, बाद में ताली लगाना। जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है, मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है, और जब जब शरद पवार की सरकार आती है, मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है। मैं सोच समझकर ये वाक्य बोल रहा हूं। 2014 में महाराष्ट्र में मराठा रिजर्वेशन आया, सुप्रीम कोर्ट तक ठीक गया। किसकी सरकार थी 14 में, बताइए जरा, अरे जोर से बोलो, किसकी सरकार थी? भाजपा सरकार थी। देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री थे। हमने मराठा रिजर्वेशन देने का काम। 20 में शरद पवार की सरकार आई, मराठा रिजर्वेशन गायब हो गया। हम आए फिर से, हमने अभी भी मराठा रिजर्वेशन देने का काम किया है। शरद पवार की सरकार आएगी तो मराठा रिजर्वेशन फिर से गायब हो जाएगा। अब मुझे बताओ, मराठा रिजर्वेशन कंटिन्यू रखना है तो किसकी सरकार लानी चाहिए? अरे जोर से बोलो, किसकी लानी चाहिए? भाइयों बहनों, कंफ्यूजन में मत रहिए। समाज के हर तबके को न्याय देने का काम कोई एक पार्टी ने किया है तो भारतीय जनता पार्टी ने किया।